हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी। मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, लग्न विवाह ही आपल्या भारताची, आपल्या भारतीय परंपरेची, संस्कृतीची अत्यंत जुनी आणि चांगली अशी परंपरा आहे। विवाहामध्ये जेव्हा दोन व्यक्तींचा विवाह होतो तेव्हा केवळ त्या दोन व्यक्ती नात्याने एकत्र येत नाहीत, तर दोन कुटुंब नव्या नात्याने जोडली जातात। अशा वेळी एक सुदृढ कुटुंब व्यवस्था या नव्याने जोडलेल्या नात्यांमुळे तयार होत असते। परंतु समजा याच विवाहामध्ये जर कटुता आली तर, याच विवाहित दोन जोडप्यांमध्ये समजा भांडण तंटे विकोपाला गेले तर अशा वेळी काय करायचे? तर अशा वेळी या दोन विवाहित व्यक्तींसमोर एकच पर्याय राहतो, तो म्हणजे घटस्फोट। पण मित्रांनो, घटस्फोट घेणे खरंच इतकं सोपं आहे का? घटस्फोट घेण्याचा विचार करण्यापासून ते घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतचा हा जो प्रवास आहे, तो प्रवास अत्यंत शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या वेदनादायक असा आहे। परंतु काही केसेसमध्ये मित्रांनो असंही होत असतं की दोन जोडप्यांपैकी पती किंवा पत्नीपैकी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून त्रास होत असतो, शारीरिक पिळवणूक होत असते, आर्थिक त्रास होत असतो, प्रेशराईज केलं जात असतं। अशा परिस्थितीत त्या पती किंवा पत्नीला त्या दुसऱ्या व्यक्तीपासून सुटका ही गरजेची असते। अशा वेळी त्या व्यक्तीने घटस्फोट घेणे हा एकमेव पर्याय असतो, ज्या पर्यायाचा उपयोग करून ती व्यक्ती या त्रासदायक असलेल्या नात्यामधून सुटका करून घेऊ शकते आणि स्वतंत्रपणे सुखाने आपलं आयुष्य जगू शकते। त्यामुळे घटस्फोट हा पर्याय जर काही विवाहित जोडप्यांसाठी शाप ठरत असेल, तर तो काही विवाहित जोडप्यांसाठी वरदान देखील ठरत आहे। या सर्व प्रश्नांचा विचार केल्यानंतर हा घटस्फोट घेताना नक्की कोणती प्रक्रिया करणे गरजेचे आहे, ही प्रक्रिया होत असताना आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल, किंवा घटस्फोट घेतल्यानंतर देखील कोणत्या तरतुदी कायद्यानुसार सांगितलेल्या आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, भारतामध्ये हिंदू विवाह कायदा 1955 अनुसार घटस्फोट घेण्याची तरतूद केली आहे। आता हा जो हिंदू विवाह कायदा 1955 आहे, त्या कायद्या अंतर्गत हिंदू, जैन, बौद्ध या धर्माच्या व्यक्तींना घटस्फोट घेता येतो। पण जर मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी लोकांना घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यांच्या धर्मांसाठी घटस्फोटाचे कायदे हे वेगवेगळे आहेत। ही माहिती घेण्याच्या आधी तुम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या हिंदू विवाह कायदा 1955 अनुसार जर तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज केला तर तो घटस्फोट पूर्ण होईपर्यंत पतीला पत्नीची देखभाल करणे अनिवार्य आहे, या कायद्यानुसार बंधनकारक आहे। ही पहिली झाली महत्त्वाची गोष्ट। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज करू शकत नाही। आपण मेन मुद्द्याकडे वळूया। विवाह कायदा 1955 अनुसार भारतामध्ये घटस्फोट हा 2 प्रकारे घेतला जातो। नंबर 1 म्हणजे परस्पर सहमतीने घटस्फोट, त्यालाच आपण म्युच्युअल डिवोर्स असेही म्हणू शकतो। आणि नंबर 2 म्हणजे विवादित घटस्फोट किंवा एकतर्फी घटस्फोट, यालाच आपण कॉन्टेस्टेड डिवोर्स असे म्हणू शकतो। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण परस्पर सहमतीने घटस्फोट कसा घेतला जातो हे बघणार आहोत। हिंदू विवाह कायदा अंतर्गत म्युच्युअल डिवोर्ससाठी नक्की कोणत्या तरतुदी आहेत किंवा कोणते अधिकार आहेत हे बघूया। पहिली तरतूद आहे ती पोटगी विषयक तरतूद। जोडीदारांपैकी एक व्यक्ती ही आर्थिकदृष्ट्या जर दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असेल, मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये पत्नी ही पतीवर अवलंबून असते, तर अशा परिस्थितीमध्ये पतीला घटस्फोटानंतर जगण्यासाठी म्हणून पत्नीला ही पोटगी द्यावी लागते। या पोटगीच्या रकमेला कोणतीही अशी विशिष्ट मर्यादा नाही। ही जी रक्कम असते ती दोन्ही पक्षांच्या परस्पर समज आणि गरजा यावर अवलंबून असते। पतीच्या मासिक पगारामध्ये पत्नीच्या देखभालीसाठी 25% हिस्सा आहे, त्यापेक्षा जास्त हिस्सा असू शकत नाही असा हा कायदा सांगतो। घटस्फोटाची प्रक्रिया संपल्यानंतर पतीला ही पोटगीची रक्कम भरावी लागते। समजा जर पतीने ही पोटगीची रक्कम एकरकमी भरली तर या रकमेवर पत्नीकडून कोणताही कर आकारला जात नाही। जर पत्नीला हवे असेल तर ती ही रक्कम दरमहा 3 महिन्याने किंवा वार्षिक देखील घेऊ शकते। या दरम्यान जर पतीने नोकरी गमावली असेल तर पोटगीच्या हप्त्याला विलंब लागू शकतो आणि तो विलंब या कायद्याने कन्सिडर करण्याची मुभा दिली आहे। आता नंबर 2 ची तरतूद आहे ती म्हणजे मालमत्ता विषयक तरतूद। पत्नीच्या नावावर जर काही मालमत्ता असेल तर त्यावर घटस्फोटानंतरही पत्नीचाच पूर्ण अधिकार असेल।
मध्ये पत्नीकडे असलेल्या दागिन्यांचा देखील समावेश होतो। जर पतीला समजा भेटवस्तू म्हणून रोख रक्कम मिळाली असेल तर पत्नी त्यावर आपला हक्क नक्की सांगू शकते। समजा जर पत्नीच्या आई वडिलांकडून पतीला काही भेटवस्तू मिळाली असेल तर मात्र त्या भेटवस्तूवर पतीचा अधिकार असतो, कारण ती भेटवस्तू ही त्याची वैयक्तिकरित्या मिळालेली भेटवस्तू असते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतीच्या संपत्तीमध्ये अर्धा वाटा पत्नीला मिळेल असा हा कायदा सांगतो। आता हा मिळालेला हिस्सा विकण्याचा अधिकार पत्नीला या कायद्याअंतर्गत आहे। जर समजा पतीने पत्नीच्या नावावर जंगम किंवा अचल मालमत्ता घेतली असेल, परंतु ती मालमत्ता पत्नीला जर भेट अजून दिली नसेल तर त्या मालमत्तेवर पतीचाच पूर्णपणे अधिकार असेल असं देखील हा कायदा सांगतो। जर समजा पत्नी ही नोकरदार असेल आणि तिने घरगुती खर्चासाठी काही रक्कम गुंतवलेली असेल आणि घटस्फोटानंतर जर ती रक्कम परत मागत असेल तर ती रक्कम पत्नीला परत मिळू शकत नाही असं हा कायदा सांगतो। अत्यंत महत्त्वाची तरतूद म्हणजे अपत्य किंवा जर मूल असेल तर अशा परिस्थितीत हा कायदा काय सांगतो। जर पती पत्नीला मूल किंवा मुले असतील आणि त्यांची परस्पर सहमतीने असणारी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर अशा परिस्थितीत मुलांचा ताबा सामायिक केला जाऊ शकतो, म्हणजे संयुक्तपणे केला जाऊ शकतो। याचा अर्थ असा होतो की एक पालक जर मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी घेऊ शकत असेल तर दुसऱ्या पालकाने यासाठी आर्थिक मदत करण्याची जबाबदारी घ्यायची असते। परंतु जर 7 वर्षांखालील मूल असेल तर त्या मुलाचा ताबा आईकडेच दिला जातो। जर मुलाचे वय 7 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्या ताबा वडिलांकडे देखील दिला जाऊ शकतो। पण काही परिस्थितीमध्ये जर मुलाचा ताबा न्यायालयाने आईकडे दिला असेल आणि मुलाच्या वडिलांनी जर हे सिद्ध केले की आई मुलांची नीट काळजी घेत नाही किंवा ती व्यवस्थित काळजी घेण्यास सक्षम नाही, तर अशा वेळी जरी मूल 7 वर्षांखालील असेल तरी त्याचा ताबा न्यायालय वडिलांकडे देऊ शकते असं हा कायदा सांगतो। परस्पर सहमतीने घटस्फोटाची प्रक्रिया नक्की काय आहे ते जाणून घेऊया। यामध्ये पहिली पायरी येते ती म्हणजे ज्या विवाहित जोडप्याला घटस्फोटासाठी अर्ज दाखल करायचा आहे त्यांना तिथल्याच कौटुंबिक न्यायालयात तो अर्ज करावा लागतो। दोघांनाही हा अर्ज करणे बंधनकारक आहे आणि या अर्जावर दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी करणे देखील बंधनकारक आहे। त्यानंतर दुसरी पायरी येते। यामध्ये घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर दोन्ही पक्षांना कौटुंबिक न्यायालयात उपस्थित राहावे लागते। यावेळी दोन्ही पक्षांना त्यांचे वकील आणावे लागतात। यानंतर न्यायालयाकडून दोन्ही पक्षांच्या अर्जाची छाननी केली जाते। न्यायालयाकडून दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न देखील केला जातो। यानंतर तिसरी पायरी येते। यामध्ये दोन्ही पक्षांना त्यांची बाजू शपथेवर नोंदवावी लागते। तर न्यायालय दोन्ही पक्षांना 6 महिन्याची मुदत देतो। या काळात जोडप्याला एकत्र यायची संधी दिली जाते। तेच दुसऱ्यांदा आदेश देण्याची विनंती करणारा अर्ज करण्याची मुभा दिली जाते। असा अर्ज करण्याची एकूण मुदत ही 18 महिन्यांची असते। यानंतर चौथी पायरी येते। यामध्ये दुसऱ्यांदा आदेश देण्याची विनंती करणारा जो अर्ज केलेला असतो ती विनंती समजा मान्य झाली तर त्या अर्जावर अंतिम सुनावणी केली जाते। परत एकदा दोन्ही पक्षांचे म्हणणे न्यायालयासमोर रेकॉर्ड केले जाते। दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर जर न्यायालयाच्या असं लक्षात आलं की आता समेटाची कोणतीही अपेक्षा किंवा शक्यता राहत नाही तर अशा परिस्थितीत न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर केला जातो। एकदा घटस्फोट मंजूर झाला की न्यायालयाकडून हुकूमनामा जाहीर केला जातो। परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी पुढील आवश्यक कागदपत्रे गरजेची आहेत। विवाह प्रमाणपत्र, पती आणि पत्नीचा पत्ता पुरावा, विवाहाची 4 छायाचित्रे, मागील 3 वर्षांची आयकर स्टेटमेंट, व्यवसाय व उत्पन्न याचा तपशील, मग यामध्ये पगार स्लिप किंवा नियुक्तीपत्र तुम्ही दाखल करू शकता। मालकीच्या मालमत्तेचा तपशील, कुटुंबाची माहिती, 1 वर्ष स्वतंत्रपणे राहिल्याचा पुरावा, सलोखा अयशस्वी झाल्याचा प्रयत्न केल्याचा संबंधित जो काही पुरावा असेल तर तो पुरावा। ही होती परस्पर सहमतीने म्युच्युअल डिवोर्स घ्यायचा असेल तर त्या प्रक्रियेसंबंधीतील कायद्याने सांगितलेली सर्व माहिती। या माहितीच्या माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर या बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर मग भेटूया याच घटस्फोटाविषयीच्या पुढच्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसह। धन्यवाद।